आता केदार आपल्या कुटुंबाचा भाग आहे। तो खांडेकरांचा वारस आहे। नाहीये, कोणी नाही येतो त्याची लायकी आहे का खांडेकरांचा वारस होण्याची? ए तुला काही मिळणार नाही हा यातलं. हा प्रॉपर्टीचा विषय निघाल्यावर आलाय बरोबर। युवराज शांत हो, तो भाऊ आहे तुझा। आणि आता हे मेडिकली प्रूव्ह झालंय। वी हॅव टू एक्सेप्ट दिस। या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर जेवढा तुझा हक्क आहे तेवढाच त्याचाही हक्क आहे। केदार, मला माहितीये याआधी तुझा खूप अपमान झालाय, तुला अनाथही बोललं गेलंय, पण यापुढे तुझा अपमान होणार नाही हा शब्द आहे कौशिकीचा। प्लीज ये। थांब केदार, केदारला जो मान मिळायला हवा तो अजूनही मिळाला नाहीये। व्हॉट डू यू मीन? या घरात केदारचा पदोपदी अपमान होत आलाय, मग आता त्याला त्याचा मान सुद्धा मिळायला हवा। मग आता आमच्या युवीने केदारचे पाय धुवावे अशी अपेक्षा आहे का तुझी? नाही नाही काकू, माझी अशी अजिबात अपेक्षा नाहीये। माझी फक्त इतकीच अपेक्षा आहे की युवराज भाऊजींनी दिलेला शब्द पाळावा। तेच म्हणाले होते ना, जर डीएनए टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ते केदारचं स्वागत या घरात पायघड्या घालून करतील। तारे, ते चॅलेंज हारलेत आणि आता त्यांनी दिलेला शब्द पाळायलाच पाहिजे। तारिणी, थांब केदार, हा तुझा हक्क आहे आणि हा माझ्या नवऱ्याच्या सेल्फ रिस्पेक्टचा प्रश्न आहे। इतके दिवस तुझे बाबा नाही आहेत म्हणून तुझा खूप अपमान झालाय, पण तुझे वडील कोण आहेत हे कळल्यावर सुद्धा युवराज भाऊजींनी तुझा अनेक वेळेला अपमान केलाय। समजा जरी डीएनए टेस्ट निगेटिव्ह आली असती तर तुम्ही केदारचा इन्सल्ट करण्याची एक तरी संधी सोडली असती का? चॅलेंज करायची तयारी असेल ना तर हार पचवायची सुद्धा तयारी असायला हवी।